जय महाराष्ट्र. आज आमच्या गावात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये महाप्रसाद पण आहे. तुम्हाला दाखवतो आता महाप्रसाद केलेला. जवळपास 51 किलोचा शाबू केला आहे सोमनाथ मारुती सूर्यवंशी यांनी. रात्री सभा मंडपाचं काम पूर्ण केलं आहे आणि इथं शाबू वाटपाचं काम चालू आहे. तुम्हाला दाखवतो आता. प्रसाद कुणाकुणाचे येत आज? सोमनाथ मारुती सूर्यवंशी यांचा चौकात प्रसाद आहे हां हां. आणि रामकिशन मधुकर सूर्यवंशी यांचा घरी आहे. घरी आहे का? आज महाशिवरात्री निमित्त सगळ्यांनी कोण द्राक्षे, कोण तकडी, घडल तसं तिळी, कोण काय अन्नदानात चालू आहे अन्नदान चालू आहे. आणि अगो इथं महाप्रसादाचं बनवायला चालू आहे. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी कशी आहे? आज ह्या वर्षीची महाशिवरात्रीनिमित्त आमच्या उंडगाव नगरीमध्ये ह्या वर्षीपासून एक महाशिवरात्रीचा उत्साह सर्व गावकऱ्याच्या वतीनं उत्कृष्ट असा केलेला आहे. आणि ह्या वर्षीच्या महाशिवरात्रीनिमित्त आमच्या गावचे शंभू महादेवाचे भक्त सोमनाथ मारुती सूर्यवंशी यांनी उत्साहामध्ये फराळीसाठी उत्कृष्ट असा साबुदाणा, त्या साबुदाण्यामध्ये किमान 5 नमुन्याचे वस्तू टाकून एक आगळा वेगळा शाबू ह्या उंडगाव नगरीतील सर्व भक्तांना अन्नदान म्हणून वाटप करण्यात आलेला आहे. तरी सोमनाथ मारुती सूर्यवंशी यांना शंभू महादेवाचे आशीर्वाद व धन्यवाद. राम मधुकर सूर्यवंशी यांच्या आईचे वर्षरात निमित्त त्यांनी सुद्धा वर्षाला महाशिवरात्रीनिमित्त फराळीचा उत्कृष्ट असा केळी शाबू त्यांनी सुद्धा सर्व भक्तगणांना दिलेला आहे. त्यांना सुद्धा शंभू महादेवाचे उत्तम आशीर्वाद व धन्यवाद. आमच्या गावचे भक्त विजयराम सूर्यवंशी यांनी महाशिवरात्रीनिमित्त स्वतः सर्व खर्च उचलून एक कीर्तनसेवा अगदी उत्कृष्ट त्यांनी ठेवलेली आहे. महाशिवरात्रीनिमित्त गावातील सर्व भक्तगणांना या कीर्तनाचा लाभ मिळालेला आहे. आणि आज संध्याकाळी आमच्या गावचे भक्त राम मधुकर सूर्यवंशी पाटील यांनी कीर्तन सेवाचं सुद्धा आयोजित केलेलं आहे. या कीर्तनातसुद्धा सर्व भावी भक्तांनी लाभ घ्यावा आणि महाशिवरात्र अगदी उत्साह सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेऊन गावकऱ्यांनी स्वतः मंडप घातलेला आहे. आणि आज संध्याकाळी 5 वाजता आमच्या गावकऱ्याच्या वतीनं चिप्स आणि 2-2 केळी सर्व गावकऱ्यांना देण्यात येणार आहे आरती झाल्यानंतर. तरी सर्व गावकरी मंडळीचे मी मनापासून आनंद व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. महाशिवरात्रीनिमित्त उत्कृष्ट असे कार्यक्रम ठेवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कसा आहे महाप्रसाद? महाप्रसाद सोमनाथ आपाचा सोमनाथ मारुती सूर्यवंशी किती? आणि 50 किलो शाबू बनवलेला आहे. हां. पब्लिक बऱ्यापैकी आहे की? भरपूर पब्लिक आहे. तुम्हाला दाखवतो आता बनवलेला महाप्रसाद. आता पुस्तोर जवळपास किती पार झाला प्रसाद? 50 किलो. हे किती बनवला त्याच्या आता? हे किती 2 गणी केली का? 4 गणे 10-10 किलोचे, 10-15 किलोचे. हां. बटाटे 35 किलो बटाटे आणि शाबू किती? 50 किलो. 20 किलो शेंगदाणे. मिरची 10 किलो. चालतंय. अजून किती शिल्लक आहे? हे शेवट का नाही का? हां. किती लोक, साधारण किती लोकांनी महाप्रसाद घेतला? गाव खाल्लं. तुम्ही खाल्लो का नाही? हां. ज्ञानू मामा कसा आहे प्रसाद? हां. किती ही प्लेट? हां. अजून एक प्लेट घ्या. नाही घ्या, एक घ्या. हां. शिवा प्रसाद का बरं खाल्ला नाही? हा, तुझी महाशिवरात्री नाही का पारणं? हा, मग खा की प्रसाद. जा उठ, काका आहे तिकडे, जा. काका शिवाला, ए थांब शिवा, काका देते ती. रुसला होता काका आहे ना. शिवा हर हर महादेव म्हण की. कशी पट्टी गोळा करला? ही आपल्याला सध्या रात्री मोठी महाआरती करायची आहे. सर्व सामुदायिक गावकऱ्यातर्फे महाआरती करायची आहे. हां. त्याच्यात सध्या देणगी गोळा करणे चालू आहे. हां. किती झाले आता पुस्तक? 10,200 पट्टी गोळा झाली आहे. हां. फक्त 400 रुपये येणं आहे.
आज एक म्हणजे एक 10,000ची लेवल लावून आज मोठी आरतीचं नियोजन आहे गावात. काय काय करायचं ठरलं म्हणजे ते सध्या तुम्ही जसं ते आपण आठवड्यात जर त्या सोमवारी डेकोरेशन हां पेढे हां थोडी सजावट व अजून काही आज इच्छुक असतील महाप्रसाद तर केळे वाटायचा विचार आहे. पैसे जर जास्त झाली तर महाप्रसाद वाटण्याची चांगली गोष्ट आहे हां. झालं का ती समाजसेवा किती जणांची फराळ केली आज वरी रामपटलाचे बोलविल ना दादा पटेल बोलवा यांना हा हो का समोर हा खाऊन 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 आंबली ती त्यांनी नाही म्हणाला बोलवाला शिरू घेतला का प्रसाद काक्या हा कुठं तुमच्या घरीच कार्यक्रम आवडता आज हा मग बाहेरचं खाल्लं नव्ह का हा आपा आज काय नवस होता तुमचा काय नाही मग कसं काय महाप्रसाद आज तुमचा आपली इच्छा म्हणून केलं काय ते नवस आपल्यावरच करायचं. जर वर्ष असते का जर वर्ष असते का याच वर्षी केलं हा किती किलो होता बाकी 1 क्विंटल होतं सगळं सगळं मिळून शाबू 51 किलो नाही 50 किलो शाबू 30 किलो बटाटे आणि 20 किलो शेंगदाणे हा हा 10 किलो मिरची हां चालतंय मिरची तर नाहीच की लागते हा हा म्हणजे काय नवस बिवस नसतं असं सो खुश आहे ना का चालतंय शंभू महादेव तुमचं कल्याण करू ते अभिषेक चालू आहे ती तुम्हाला दाखवतो आता मंदिरातल्या आतमधला व्ह्यू दाखवतो अशा प्रकारे रांगोळी काढले लेकरावानी ही केली आहे मोडले आहे पण हे आहे बघा आमच्या गावातील शंभू महादेव मंदिर महाराज अभिषेक चालू आहे ती का किती केली आता पुस्तक अभिषेक रात्रपासून चालू आहे ती का सकाळी सकाळपासून चालू आहे का चालते आतमध्ये तुम्हाला दाखवतो गाभारा आज संध्याकाळी सगळे फुलं आणून हे सजवून घ्यायचं अशा प्रकारे आमचं मंदिर आहे बघा महिला पूजा करायला अण्णा कीर्तन कुण्या महाराजाचं आज मुदतपूरचे माणूस हां किती वाजता 10-10 वाजता 10:15 वाजता वाजल्या 10 तर आता 15-20 मिनिटात चालू होतं चालतंय तर अशा प्रकारे आमच्या गावात महाशिवरात्रीचे उत्सव साजरा करत आहेत तर 10:30 वाजता कीर्तन आहे तर कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा तुम्ही पण जर नाही बघणं झालं तर आपल्या यूट्यूब चॅनलवर अवश्य बघा आपल्या गावची महाशिवरात्री महाप्रसाद आता एवढा शिल्लक राहिला लवकरात लवकर यावी आज महाशिवरात्रीनिमित्त आरतीचं नियोजन आहे मामा आज काय करायचं आहे जटा कोणचा अवतार करायचा आहे महाराज महाराज हां रुद्र अवतार आजची आरती एकच नंबर होणार आहे बघा ना आजची आरती ही वैयक्तिक नाही सामूहिक आरती आहे साऱ्या गावची गावामधून वर्गणी करून आरती करायचं ठरवलंय त्यासाठी फुलं वगैरे सगळं आणले ते आणि प्रसाद पण गाववाल्याच्याच पैशातून आणलाय जटा बनवायची प्रोसेस चालू आहे व्यवस्थित आकार तर येत आहे वरचं काय असतंय ते वर गंगा जिथून पाणी येते गंगेचा उगम ते बनवायला चालू आहे आता सध्या फुलाची कटिंग चालू आहे बऱ्यापैकी आता सजावट होत आली मुखवटा तर दिसायला आता काय झालं महाराज कलर काम चालू आहे काय मिशा काढला का सध्या हे चंद्र बनवायला चालू आहे आतमधलं झालंय चंद्र राहिला होता चंद्र बनवत आहे आता त्याला जुगाड बघा कसं लावलंय आम्ही ते पांढरं करण्यासाठी इबीत लावले हे हडकलं की परत चंद्र पांढरा दिसतो पिंटू मामा परत भूमा महाराज आहे तिथं आतमधली सजावट अशा प्रकारे झाली आत्ता बाहेरची सजावट चालू आहे इथं एक त्रिशूळ काढायचा आहे आणि इथं जे काय आहे ते मी आणि टिनो इथले डिझाईन काढणार आहोत इथलं सगळं झाल्यानंतर
मारुती मंदिरामध्ये पण काढायचे आज डेकोरेशन. महाराज काय फासले, महाराज पासलेचे पासळे तोडाल का काहीच दिसत नाही. सध्या बाहेरचे डिझाईन चालू आहे. मी आणि मामा डिझाईन करलो, नागमोळ तिकडे कराल ते, महाराज काय पाकळ्या काढाल ते. आत्ता केलेली डिझाईन अशा प्रकारे दिसत आहे. आत्ता हीच डिझाईन ह्या साईडला पण करायची. महादेव मंदिरातलं आता बऱ्यापैकी झालं आहे. आता पुती वाचायला बसाल ती. आता मारुती मंदिरातलं डेकोरेशन करायला जायचं. हे बघा आमच्या गावातलं मारुतीचं मंदिर. आतमध्ये पण गाभारा सजवायला चालू आहे. तुम्हाला दाखवतो आता. आतमध्ये हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि आतमध्ये हे मारुतीचं मंदिर. गाभारा आतमध्ये सजवायला चालू आहे. त्या गावच्या मारुती मंदिराच्या आतमधील गाभाऱ्याचं जे स्टाईल फरशीचं काम आहे ते व्यंकट भीमराव पवार पाटील यांच्या स्मरणात बाबासाहेब व्यंकटराव पाटील यांनी केलेलं आहे बघा. 2010ला केलेलं आहे बांधकाम. आतमधील हे गाभाऱ्यात खाली ग्रेनाईट आणि याला स्टाईल बसवण्याचं काम त्यावेळेस करण्यात आलं होतं. काय मामा कोण केलं होतं हे? कोण केलं होतं स्टाईलचं काम? तिथं लिहिलं आहे की वरी बाबासाहेब पाटील. बाबासाहेब व्यंकट पाटील कोंढरगावच्यात, पण ते सध्या धाराशिवला स्थायिक आहेत. तिथं काय करते त्यांनी? तिथंच शेती आहे, परत मेडिकल दुकान आहे, त्यांना सर्व्हिस होती पहिले. अच्छा अच्छा. गावामधील आमच्या काही गणेश महाराजांची मूर्ती, ती नागोबाची मूर्ती आणि ही बारकी 2-3 देव आहे ती, आणि ही मेन मूर्ती बघा मारुतीची. आणि हे आमच्या गावातील जुनं शिवलिंग आहे बघा. अशा प्रकारे सजावट केली आहे पिंटू मामाने, नागू मामाने. महाराज अशी सजावट किती दिवसाला केली जाते? वर्षी केली जाते, शिवरात्रीला, हनुमान जयंतीला. आतमधले डिझाईन पण अशा प्रकारे झाले बघा. एक नंबर दिसाले आतमधलं पण व्ह्यू. आणि इथे जे आहे ते इथे एक गोल राऊंड केला आहे असा. आणि आजची जी महाशिवरात्री आहे ते गावामध्ये महाराज प्रसाद म्हणून काय काय नाही, वेफर्स आणि केळीचे वेफर्स, खिचडी, केळी, राजगिऱ्याचा लाडू, हो. हे असे सगळे आयटम आणले ते. तर सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्या. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये मारुती मंदिराच्या अशा प्रकारे एक कासव काढला आहे. कसा दिसते मित्रांनो कासव? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा डेकोरेशन मारुती मंदिरामध्ये, मारुतीचं मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये हे अशा प्रकारे सजावट केली आहे बघा. महाशिवरात्रीनिमित्त पहिल्याच वेळेस केली आहे. आणि हे आमच्या मंदिरातील प्रमुख शिवलिंग आहे बघा, जुनं ऐतिहासिक. आणि हे आमच्या गावातील मेन ग्रामदैवत मारुती, हनुमान, बजरंगबली की जय. कसं वाटतंय संकल्प? एकदम महाशिवरात्रि के अवसर पर हाँ. एकदम अच्छा लग रहा है. हो, हिंदी नाही, महाराष्ट्रात मराठी. महाराष्ट्रातला डबल हां नाही ना, डबल ते रिअल आहे. हां कसं माहिती आहे का, काय लोक एक दाखवतात आणि एक करतात. आपलं तसं नसते, जे आहे ते आहे. हां डबल नसते. आणि कटमध्ये काय नाही, जे ॲज इट इज हाय असंच मी रेंडर करून टाकतो त्याला, फक्त मध्ये कॅप्शन वगैरे काय तर टाकून. पण एडिटिंगमध्ये काय नसते बघा. आता हे पण डबल नाही. हां मला अवसरला शब्द सापडला नाही रे. हां अवसर म्हणजे जे आहे ते, जे शब्द येईल ते येईल. सापडला ना अवसरचा शब्द. गावामध्ये आता हरिपाठ बी चालू झालाय बघा. आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर अशा प्रकारे सजवलंय. विठ्ठल रुक्मिणी मारुती मंदिर झाल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांना अशा प्रकारे सजवण्यात येत आहे.
आता जवळपास 7 वाजले त्या 1 तासाभरात आता आरती केली जाईल. मामा हे किती किलो फुलं आणली होती आज? महाराज मी फुलाचं खरेदी करताना होतो कुठे गेलतो? मार्केटमध्ये फराळ साहित्य घ्यायला गेलो. सदा खाण्याची आरी असतात बघा. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातली गाभारा सजवला जात आहे. वरचं पण स्मारकाच्या वरी पण सजवलंय. झाल्यानंतर लगेच गावच्या वतीनं गावची जी केलेली पट्टी होती त्यातूनच महाप्रसाद पण आणला आहे. महाप्रसाद आरती झाल्यानंतर महाप्रसाद पण वाटप आहे. अशा प्रकारे महाप्रसाद वाटून घेतलाय आणि सगळ्या महिलांना दिला जातोय आता. महाप्रसाद वाटप झालं. जाऊ द्या महाप्रसाद वाटप चालू आहे आणि शिस्तीत चालू आहे. अजून नियोजन हे कार्यक्रम कसं चालू आहे? एक नंबर कार्यक्रम झाला. महाशिवरात्री जंगी अशीच आपण हा शिवजयंती जंगी महाशिवरात्रीचा कार्यक्रम झालाय बघा. सगळं पद्धतशीर झाले. महादेव मंदिर एक नंबर सजवलंय. परत शिवाजी महाराजांचं स्मारक पण व्यवस्थित सजवलंय आणि आपलं मेन म्हणजे ग्रामदैवत हनुमान मंदिर पण व्यवस्थित सजवलंय बघा. सगळी डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ यूट्यूबला मी अपलोड करणार आहे. तर कोणीही व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.